Welcome in Gopal Krishna Gokhale College, Kolhapur, Department of Zoology, BSc second year, semester number 3rd, paper 6th. We see the unit number 1st, nucleic acid. Okay. In a previous lecture, we see all the structure of DNA, Watson and Crick model of DNA, and there is the forms of DNA. In this lecture we will see the RNA. ओके. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये पहा आपण DNA म्हणजे काय, DNAचे टाईप्स, त्याचं स्ट्रक्चर, त्याचे फॉर्म्स, ओके, एवढा पार्ट आपण बघितलेला आहे. तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये RNA पाहायचा आहे. RNA मीन्स रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण इंट्रोडक्टिव्ह पार्ट बघूया. आता RNA जर बघितला तर RNA इट इज द सिंगल स्टँडर्ड आणि पॉलिपेप्टाईड चेन आहे. तर DNA जर बघितला, DNAमध्ये जसे 2 स्टँड्स आहेत पहा. ओके, 5' to 3' आणि 3' to 5' असे 2 स्टँड्स आहेत. पण RNAमध्ये जर बघितलं, इट इज कंटेनिंग द ओनली 1 स्टँड. त्याच्यामध्ये फक्त एकच स्टँड प्रेझेंट असते. आता काही ऑर्गॅनिझममध्ये, इन सम ऑर्गॅनिझम देर इज द डबल स्टँडर्ड DNA इज प्रेझेंट. काहीमध्ये असा डबल स्टँडर्ड RNAसुद्धा प्रेझेंट असतं. रिओ व्हायरसेस किंवा रेट्रो व्हायरसेस जे आहेत त्यांच्यामध्ये हा डबल स्टँडर्ड RNAसुद्धा असू शकतो. आता DNA जो आहे, RNA जे आहे, दिस RNA इट इज द सिंगल स्टँडर्ड RNA, बट इन समटाईम्स काही वेळा हा, फॉर एक्झाम्पल दॅट इज द RNA, हा RNA आहे. RNA कसा असतो, सिंगल स्टँड आहे. पण त्यांच्यामध्ये काय होतं, देर इज फ्रॉम द कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग फॉर्म होतं आणि कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग फॉर्म झाल्यामुळे दॅट RNA, तो RNA जो आहे तो कसा दिसतो, डबल स्टँडर्ड दिसतो. पण ॲक्च्युअली तो डबल स्टँडर्ड नसतो, तो सिंगल स्टँडर्डच असतो. त्यांच्यामध्ये काय होतं, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होतं. आता RNA लोकेशन इन अ सेल. DNA जर बघितला, DNA इट इज लोकेटेड ओनली इन अ न्यूक्लियसमध्ये असतो. पण RNA जे आहे ते RNA सेलमध्ये इट इज प्रेझेंट इन मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लिओलस, सायटोप्लाझममध्ये आणि रायबोझोममध्ये प्रेझेंट असतं. देर आर 2 फॉर्म्स ऑफ RNA. RNA हे 2 टाईपचे आहेत. एक म्हणजे जेनेटिक RNA आणि नॉन जेनेटिक RNA. आता जेनेटिक RNA म्हणजे काय, तर इन सम ऑर्गॅनिझम, काही ऑर्गॅनिझममध्ये द हेरिडिटी इन्फॉर्मेशन इट इज ट्रान्समिटेड थ्रू द RNA. फॉर एक्झाम्पल इन अ व्हायरसेस किंवा बॅक्टेरोफाग जे आहेत पहा, किंवा व्हायरसेस मोस्टली त्यांच्यामध्ये जर बघितलं DNA नसतो तर तिथं RNA असतो आणि तो RNA काय म्हणून ॲक्ट होतो, जेनेटिक मटेरियल. पण ओके, नाव त्यानंतर नॉन जेनेटिक RNA इट इज प्रेझेंट 2 ऑर्गॅनिझम कंटेनिंग ॲज जेनेटिक मटेरियल इज अ DNA. की ज्या ऑर्गॅनिझममध्ये जिथं DNA हा जेनेटिक मटेरियल आहे, की ज्याच्यामध्ये हेरिडिटी कॅरेक्टर म्हणजे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनला जाणारे जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स DNAद्वारे ट्रान्सफर केले जातात. त्या ऑर्गॅनिझममध्ये असणारा RNA जो आहे त्या RNAला नॉन जेनेटिक RNA म्हटलं जातं. ओके, नाव दिस इज इनफ क्वांटिटी बट नॉट ॲक्ट ॲज द जेनेटिक मटेरियल. ते भरपूर प्रमाणात असतं पण त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून काम करत नाही. पण इट इज इन्व्हॉल्व इन सिंथेसिस ऑफ प्रोटीन अँड सिंथेसिस ऑफ DNA, RNA. ओके, नाव द स्ट्रक्चर ऑफ RNA. जर RNA जर बघितलं, RNAचं जे स्ट्रक्चर आहे इट इज सेम ॲज टू दी DNA. जसं DNAचं स्ट्रक्चर आहे तसंच त्याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे. ओके, नाव द बेसिक कंपोनंट जो आहे तो RNAचा, तो म्हणजे रायबोन्यूक्लिओटाईड. आणि रायबोन्यूक्लिओटाईड जे आहेत इट इज मेड अप बाय द रायबोस शुगर. त्याच्यामध्ये रायबोस शुगर असते, त्यानंतर नायट्रोजन बेसेस आणि फॉस्फेट. आता आपण DNAमध्ये बघितलेलं आहे पहा, शुगरला जे नायट्रोजन बेसेस आहेत ते नायट्रोजन बेसेस अटॅच होतात बाय द ग्लायकोसायडिक बॉन्ड. ओके, त्याच्यामध्ये ग्लायकोसायडिक बॉन्ड तयार होतो. आणि फॉस्फेट जे आहेत ते सुद्धा शुगरला अटॅच आहेत बाय द इस्टर बॉन्ड. ओके, त्याच्यामध्ये इस्टर बॉन्ड प्रेझेंट असतं. ओके,
आता जे दोन रायबोन्यूक्लिओटाइड्स आहेत ते एकमेकाला फॉस्फोडायस्टर बॉन्डनी अटॅच होतात आणि तिथं काय तयार होते, एक अशी लॉंग पॉलिपेप्टाईड चेन तयार होते आर एन एची. ओके, त्याचबरोबर जे नायट्रोजन बेसेस आहेत ते नायट्रोजन बेसेस हे दोन टाईपचे आहेत आर एन एमध्ये सुद्धा. एक आहे तो म्हणजे ॲडेनिन आणि ग्वानिन. त्यानंतर पायरिमिडिन जे आहेत ते म्हणजे सायटोसिन आणि युरॅसिल. तर इथे आर एन एमध्ये थायमिन नसतं, थायमिनच्या ऐवजी काय असतं, युरॅसिल असतं. आता ह्याच्यामध्ये पहा, तर बेस युरॅसिल इन्स्टेड ऑफ द थायमिन. डी एन एमध्ये बघितला तर त्याच्यामध्ये थायमिन असतो, पण आर एन एमध्ये काय असतो, त्याच्याऐवजी युरॅसिल प्रेझेंट असतं. आता सेकंडरी स्ट्रक्चर जर बघितलं तर सेकंडरी स्ट्रक्चर इट इज मेड अप बाय द 4 न्यूक्लिओटाईड. त्याच्यामध्ये ॲडेनिन न्यूक्लिओटाईड, ग्वानिन न्यूक्लिओटाईड, सायटोसिन आणि युरॅसिल न्यूक्लिओटाईडपासून बनलेला आहे. पण याच्यामध्ये दिस इन द चेन, ही जी पॉलिपेप्टाईड चेन आहे आर एन एची, त्या चेनमध्ये देर इज फॉर्म द कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग. ओके, इथे पहा काय झालेलं आहे, एवढा रिजन जर तुम्ही बघितला तिथं कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग तयार होतं आणि काही रिजनला काहीच कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग होत नाही. त्यामुळं देर इज फ्रॉम द 2 स्ट्रक्चर. ज्या रिजनमध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग होतं दॅट रिजन इज नोन ॲज द स्टेम, त्याला स्टेम म्हटलं जातं. आणि ज्या रिजनमध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग होत नाही, इट इज ॲक्ट लाईक द लूप. एक असं राऊंड सर्कल असल्यासारखं किंवा लूपसारखं दिसतं, हिन्स इट इज कॉल्ड ॲज द लूप. ओके, 2 लूप त्याच्यामध्ये तयार होतात. नाव देअरफॉर त्यामुळं दिस डी एन ए सेकंडरी स्ट्रक्चर जे आहे ते सेकंडरी स्ट्रक्चर इट इज ॲक्ट लाईक द हेअरपिनसारखं दिसतं किंवा लूपसारखं दिसतं. 2 स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दिसतात. द टाईप्स ऑफ आर एन ए. आर एन ए जे आहे, इन द आर एन ए देर आर 3 टाईप्स. 3 टाईपचे आर एन ए मोस्टली प्रेझेंट असतात. एक म्हणजे मेसेंजर आर एन ए, रायबोझोमल आर एन ए किंवा आर एन ए म्हणतो, आणि ट्रान्सफर आर एन ए. आता मेसेंजर आर एन ए इट इज कॅरीज द मॅसेज फ्रॉम द डी एन ए टू दी रायबोझोम. आता प्रोटीन सिंथेसिस करत असताना जो लागणारा मॅसेज आहे डी एन एपासून रायबोझोमला देण्याचं काम करण्याचं कोण करतं, तर तिथं मेसेंजर आर एन ए करतात. रायबोझोमल आर एन ए इट इज इन्व्हॉल्व इन प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात. इट इज प्रेझेंट इन अ रायबोझोम्स. ओके, हे रायबोझोममध्ये प्रेझेंट असतात. मेसेंजर आर एन ए जे आहेत इट इज प्रेझेंट इन अ न्यूक्लियस. आणि ट्रान्सफर आर एन ए जे आहेत इट इज ट्रान्सफर द अमिनो ॲसिड्स. म्हणजे प्रोटीन तयार करण्यासाठी लागणारे जे अमिनो ॲसिड्स आहेत ते ट्रान्सफर करण्याचं काम करतं. इट इज प्रेझेंट इन अ सायटोप्लाझम. ओके, सायटोप्लाझममध्ये असतं. त्यानंतर आपण पहिला बघूया त्यामधला, इट इज द एम आर एन ए. तर एम आर एन ए जर बघितलं, एम आर एन ए इज अ सिंगल स्टँडर्ड. ओके, कसे आहेत तर सिंगल स्टँडर्ड आहेत. त्यानंतर 3 to 4% ऑफ टोटल आर एन ए, पूर्ण जो आर एन ए आहे त्याच्यापैकी फक्त 3 ते 4% आर एन ए हे एम आर एन ए आहेत. इट इज सिंथेसिस विदिन द न्यूक्लियस, ते न्यूक्लियसमध्ये तयार होतात. अँड कॅरीज द इन्फॉर्मेशन फ्रॉम डी एन ए टू द सायटोप्लाझम, इन्स इट इज कॉल्ड ॲज द एम आर एन ए. त्यांना एम आर एन ए किंवा मेसेंजर आर एन ए का म्हटलेला आहे, कारण जो काही डी एन एमधला जो मेसेज आहे तो मेसेज कोणाला ट्रान्सफर केला जातो, रायबोझोमला ट्रान्सफर करण्याचं काम हे आर एन एस करतात, म्हणून त्यांना मेसेंजर आर एन ए म्हटलेलं आहे. त्यांची जर लेंथ बघितली तर लेंथ ही वेगवेगळी असू शकते आणि मॉलिक्युलर वेट जे आहे ते इट इज अबाउट द 5 लाखपर्यंत त्याचं असू शकतं. आणि सेडमेंटेशन कोइफिशियंट जो आहे तो 8 सेडवर्ब युनिट आहे. आणि इट इज मेडअप बाय युज्युअल बेसेस. त्याच्यामध्ये जे बेसेस आहेत ते कॉमन बेसेस आहेत. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये काय असणार, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल हेच त्याच्यामध्ये बेसेस असतात. अँड सम कॅरीज द मिथायलेटेड बेसेस, आणि काही मध्ये देर इज मिथायलेटेड म्हणजे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल जे आहे त्यांच्यामध्ये देर इज एक्स्ट्रा मिथाईल ग्रुपसुद्धा असू शकतो. असे त्याच्यामध्ये बेसेस प्रेझेंट असतात. आता आर एन ए जर बघितला तर त्या आर एन एवरती असणारे जे काही सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाईड जो आहे आर एन एचा, नाव इन अ 3 ग्रुप्स, 3चा एक ग्रुप जर केला तर आपण त्याला काय म्हटलं जातं, 1 कोडॉन. ओके, त्यानंतर पुढचे जे 3 आहेत, नाव इट इज द 1 ग्रुप, त्याला म्हटलं जातं 2nd कोडॉन. म्हणजे द न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट इन अ एम आर एन ए, एम आर एन एमध्ये जे काही न्यूक्लिओटाईड प्रेझेंट आहेत
द 3 न्यूक्लियोटाइड ग्रुप इज कॉल्ड ॲज द कोडॉन. 3चा जो एक ग्रुप असतो त्याला कोडॉन म्हटलं जातं. आणि द कोडॉन वन कोडॉन इट इज फ्रॉम द 1 अमिनो ॲसिड. एक कोडॉनपासून काय तयार होतं? एक अमिनो ॲसिड तयार होतं. असे भरपूर अमिनो ॲसिड तयार होऊन ते एकमेकांना अटॅच होतात. तिथं पेप्टाईड बॉन्ड तयार होतं. पेप्टाईड बॉन्डनी अटॅच होतात. पॉलिपेप्टाईड चेन तयार होते आणि त्या पॉलिपेप्टाईड चेनपासून प्रोटीन तयार होतं. आता मोस्टली जे mRNA जे आहे, दिस mRNA इट इज सिंथेसिस्ड इन अ न्यूक्लियसमध्ये सिंथेसिस होतं. तर ह्याच्यामध्ये जे mRNA तयार करण्याचं जे काम आहे इट इज बाय द वन एन्झाईम RNA पॉलिमरेज. कोण करतं? तर RNA पॉलिमरेज ड्युरिंग द ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस. आता तुम्हाला सेंट्रल डोग्मा माहीत असेल, 12वीला झालेला असेल. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? जो DNA चा सिक्वेन्स जो आहे तो DNA चा सिक्वेन्सपासून काय तयार होतं? RNA तयार होतं आणि RNAपासून प्रोटीन तयार होतं. DNAपासून प्रोटीन तयार होण्याची जी प्रोसिजर आहे त्याला ट्रान्स्क्रिप्शन म्हटलं जातं आणि RNAपासून प्रोटीन तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्याला ट्रान्सलेशन म्हटलं जातं. ओके, तर ट्रान्स्क्रिप्शन होत असताना DNAचं कन्व्हर्जन mRNAमध्ये म्हणजे इथं तयार होणारा जो RNA आहे इट इज द mRNA तयार होतो. ओके, आता तो mRNA तयार करण्याचं जे काम आहे ते RNA पॉलिमरेज करतं. ओके, इन द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये. त्याच्यामध्ये जो mRNA आहे तो mRNA प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये वेगवेगळा आहे. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर बघितला आपण जो mRNA आहे तो mRNA इट इज प्रोड्यूस द फ्रॉम 1 mRNA. एक mRNA जर आपण घेतला तर त्या एका mRNAपासून इट इज फ्रॉम द डिफरंट प्रोटीन म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे प्रोटीन तयार करू शकता. पण युकॅरियोटिक सेलमधला जो mRNA आहे इट इज प्रोड्यूस द ओनली 1 प्रोटीन. हा मेन डिफरन्स आहे. प्रोकॅरियोटिक mRNA काय करतं? नंबर ऑफ प्रोटीन्स तयार करतं एका mRNAपासून. पण युकॅरियोटिक mRNA आहे तो काय करतो? फक्त एकच प्रोटीन तयार करतो. हिन्स इट इज कॉल्ड ॲज द मोनोसिस्ट्रॉनिक. ओके, म्हणून ह्याला काय म्हणायचं? मोनोसिस्ट्रॉनिक. इथं भरपूर प्रोटीन तयार होतात. हिन्स दी prokaryotic mRNA it is called as the polycistronic. Poly means many. Okay, now त्यानंतर what is means by cistron? Cistron म्हणजे it is the genetic unit that encode the single polypeptide किंवा एक प्रोटीन तयार करण्याचा जो सिक्वेन्स DNA वरती आहे त्याला सिस्ट्रॉन म्हटलं जातं. आणि प्रोकॅरियोटिकमध्ये भरपूर असतात म्हणून त्याला पॉलिसिस्ट्रॉनिक आणि युकॅरियोटिकमध्ये एकच असतं म्हणून त्याला मोनोसिस्ट्रॉनिक म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये पहा mRNA जो आहे, आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल जर आपण बघितली तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये देर इज नो न्यूक्लियस. त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो, पण ह्याच्यामध्ये न्यूक्लियस इज प्रेझेंट. त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. त्यामुळं mRNA इन अ युकॅरियोटिक सेल इट इज सिंथेसिस्ड इन न्यूक्लियस. ते कुठं होतं? न्यूक्लियसमध्ये तयार होतं. पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर बघितलं mRNA इट इज सिंथेसिस्ड इन अ सायटोप्लाझम. तो सायटोप्लाझममध्ये सिंथेसिस होतो. आता स्ट्रक्चर ऑफ mRNA, जो mRNA आहे ते mRNAचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये काय काय असतं? तर फॉर एक्झाम्पल दॅट इज द mRNA इट इज द 5' एंड. हा 5' एंड आहे आणि इकडे काय आहे? 3' एंड आहे. ओके, फॉर एक्झाम्पल इट इज द 5' एंड आणि हा 3' एंड mRNAचा आहे. जर 5' एंडकडून जर आपण गेलो तर फर्स्ट स्ट्रक्चर इट इज द कॅप. कॅप म्हणजे काय? देर इज प्रेझेन्स ऑफ अ गॉनोसिन म्हणजे गॉनिन न्यूक्लियोटाईड आहे. बट दॅट गॉनिन न्यूक्लियोटाईड इट इज द मिथायलेटेड. त्या गॉनिनवरती मिथाईल ग्रुप म्हणजे CH3 ग्रुप प्रेझेंट असतो. त्यानंतर त्या कॅपिंगच्या पुढे जर बघितलं देर इज प्रेझेन्स ऑफ UTR. UTR मीन्स अनट्रान्सलेटेड रिजन. ओके, की ज्याच्यापासून कुठलंही प्रोटीन तयार होणार नाही, तिथं कुठलाही कोड नाही आहे असा एक रिजन असतो. त्याला म्हटलं जातं 5' UTR किंवा नॉन कोडिंग रिजन आहे. त्याच्यामध्ये 10 to 100 बेस पेअर्स असू शकतात आणि इट इज रिच इन A and U न्यूक्लियोटाईड. ओके, ॲडेनिन आणि युरॅसिलचे न्यूक्लियोटाईड त्याच्यामध्ये भरपूर असतात. त्यानंतर जो 5' UTR नंतरचा जो रिजन आहे इट इज द कोडिंग रिजन.
आता कोडिंग रिजन म्हणजे ॲक्च्युअली जे जीन्स आहेत त्या जीन्सचा असणारा कोड, आणि तो किती असतो 1000 ते 1500 बेस पेअरचा असतो, की ज्याच्यापासून ट्रान्सलेशन होऊन पुढे तिथं प्रोटीन तयार होऊ शकतं. पण जे कोडिंग रिजन आहे त्या कोडिंग रिजनच्या बरोबर आधी म्हणजे स्टार्टिंग जो पॉईंट आहे दॅट इज कंटेनिंग द इनिशिएशन कोडॉन. इनिशिएशन 1 कोडॉन म्हणजे किती न्यूक्लिओटाईड? 3 न्यूक्लिओटाईड. ओके. आणि ते 3 न्यूक्लिओटाईड जे आहेत ते म्हणजे AUG किंवा GUG. इथे काय असणार आहे? AUG किंवा GUG असतं. त्यानंतर कोडिंग रिजनच्या पुढे जर बघितलं 3' UTR म्हणजे अनट्रान्सलेटेड रिजन. इथं कुठंही काय नाही आहे, तिथं न्यूक्लिओटाईड असणार आहेत. ओके. पण ते कुठले असतात? AAUU म्हणजे तिथं भरपूर प्रमाणामध्ये ए आणि यू असणारे न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट आहे, की ज्याच्यापासून कुठलंही प्रोटीन तयार होत नाही. आणि हा शॉर्ट सिक्वेन्स असतो 50 to 150 बेस पेअरचा. पण जो कोडिंग रिजन आणि 3' UTR आहे ह्याच्यामध्ये इथे एक सिक्वेन्स असतो त्याला किंवा कोड असतो, त्याला म्हटलं जातं स्टॉप कोडॉन. आणि तो स्टॉप कोडॉन जो आहे तो UAA, UAG आणि UGA ह्या तिन्हीपैकी कुठलाही एक असेल तर ते काय इंडिकेट करतं? इट इज स्टॉप द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस होत असताना ते तिथं स्टॉप करण्याचं सिग्नल देतं. त्यानंतर 3' एंडला जर बघितलं तर त्या 3' एंडला 200 ते 250 ॲडेनिन न्यूक्लिओटाईड असतात. फक्त ह्याच्यामध्ये ॲडेनिन असे भरपूर ॲडेनिन मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये ॲड झालेले असतात. नाव इट इज नोन ॲज द पॉली ए टेल. त्याला पॉली ए टेल म्हटलं जातं. तर इथं फक्त लक्षात ठेवा कुठले कुठले पार्ट्स आहेत mRNAमध्ये. कॅप आहे, त्यानंतर 5' UTR, इनिशिएशन कोडॉन, कोडिंग रिजन, टर्मिनेशन कोडॉन, 3' UTR आणि पॉली ए टेल. ओके.